नमस्कार. अच्छा, तुमच्या घरात म्हणजे अगदी स्वयंपाकघरात एक जादू लपलेली आहे माहितीये? आज आपण मैत्री बालमनाशी या पुस्तकातून नेमकी तीच जादू शिकणार आहोत. चला तर मग, विज्ञानाची ही गंमत अनुभवायला तयार आहात ना? आपण दुधात साखर घालतो, बरोबर, पण चमच्याने ढवळल्यावर ती जाते कुठे? हा प्रश्न आपल्याला सगळ्यांनाच कधी ना कधी पडला असेल, नाही का? टाकली साखर, ढवळलं आणि गायब. अरे पण गेली कुठे ती? ही तर चक्क जादूच वाटते. पण थांबा थांबा, ह्या जादूच्या मागे ना एक खूप सोपं आणि मजेशीर विज्ञान लपलेलं आहे. तर ही जादू आपण कुठून शिकणार आहोत? मैत्री बालमनाशी या पुस्तकातून. यातली कृती क्रमांक 103 ही आपल्याला पदार्थांच्या विरघळण्याच्या आणि न विरघळण्याच्या गुणधर्मांबद्दल सांगते. खरं तर हे एका जादूच्या पुस्तकासारखंच आहे, नाही का, जे आपल्याला विज्ञानाची सगळी गंमत शिकवतं. या प्रयोगासाठी आपल्याला काही मोठं सामान नाही लागणार आहे, सगळं घरातच मिळेल. म्हणजे बघा, काही काचेचे ग्लास, चमचे, मीठ, साखर आणि हो, थोडी वाळू आणि एखादा छोटासा दगड पण लागेल. जमवलं का सगळं? चला तर मग करूया का जादूची सुरुवात? अच्छा, तर या प्रयोगासाठी ना एक खास गाणं पण आहे. चला, माझ्यासोबत तुम्ही पण म्हणा. तयार? काही वस्तू विरघळतात आणि पाण्यात दिसेनाशा होतात. काही वस्तू तशाच राहतात. हेच तर खरं उत्तर आहे. चला, आता ही जादूची गंमत प्रत्यक्ष करून बघूया. आपण सुरुवात करूया अगदी लहान मित्रांसाठी, म्हणजे 3 ते 4 वर्षांच्या मुलांसाठी एका सोप्या खेळाने. यात काय करायचंय? फक्त डोळे उघडे ठेवून गंमत बघायची आहे. बघा किती सोपं आहे हे. एका ग्लासात साखर टाकली, चमच्याने ढवळलं आणि जादू, साखर गायब झाली. यालाच म्हणतात विरघळणे. पण आता दुसऱ्या ग्लासचा दगड बघा. आपण किती ढवळलं तरी तो तसाचा तसाच आहे. म्हणजे काय, तर दगड विरघळत नाही. आहे की नाही सोपी जादू? ठीक आहे, आता वळूया पुढच्या टप्प्याकडे. आता 4 ते 5 वयोगटातली मुलं स्वतः प्रयोग करून निष्कर्ष काढू शकतात. म्हणजे आता फक्त बघायचं नाही, तर स्वतः करून शिकायचं आहे. चला, आता आपण अजून काही वस्तू पाण्यात टाकून बघूया. काय होतंय पाहू. अरे वा, मीठ तर लगेच विरघळलं. आणि ही हळद बघा, ती पण विरघळली आणि पाण्याला किती छान पिवळा रंग आलाय. पण हे काय, वाळू आणि डाळ ह्या तर तळाशी जाऊन बसल्या आहेत, त्या नाही विरघळल्या. असं जेव्हा आपण स्वतः निरीक्षण करतो ना, तेव्हा आपली विचार करायची शक्ती वाढते. आता या प्रयोगातला सगळ्यात इंटरेस्टिंग भाग, 5 ते 6 वर्षांच्या मुलांसाठी एक नवीन रहस्य, आणि ते म्हणजे तेल. तेल पाण्यात टाकल्यावर काय होतं? ते विरघळेल की तसंच राहील? चला बघूया. अरेच्छा, हे तर काहीतरी वेगळंच झालं. वाळू आणि दगड तळाशी बसले होते, पण तेल तर चक्क पाण्यावर तरंगत आहे. म्हणजे ते विरघळलं पण नाही आणि खाली बसलं पण नाही. असं का झालं असेल बरं? जरा विचार करा. तर याच्या मागे एक वैज्ञानिक कारण आहे. जे पदार्थ एकमेकांमध्ये अजिबात मिसळत नाहीत, जसं की तेल आणि पाणी, त्यांना विज्ञानाच्या भाषेत एक खास नाव आहे. त्यांना म्हणतात अमिश्रणीय किंवा इंग्रजीत इम्मिसिबल. बघा, खेळता खेळता आपण एक नवीन आणि केवढा मोठा शब्द शिकलो. तर मग या सोप्या खेळातून, या जादूच्या प्रयोगातून आपण नक्की काय काय शिकलो? चला, आता हे समजून घेऊया की या खेळण्यामागचं विज्ञान काय आहे आणि यातून आपली कोणती कौशल्य वाढतात. म्हणजे बघा, ही कृती फक्त एक साधा खेळ नाहीये, तर ही विज्ञानाची खरी गंमत आहे. यातून आपण निरीक्षण करायला शिकतो, विचार करायला लागतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे असं का होतं हा प्रश्न विचारायला शिकतो. आणि खरं सांगू का, हीच तर शास्त्रज्ञ बनण्याची पहिली पायरी आहे. तर मग आता तुमच्यासाठी एक छोटंसं आव्हान. स्वयंपाकघरात जा आणि शोधा बघू, अजून कोणत्या वस्तू पाण्यात विरघळतात आणि कोणत्या नाही. हा मजेशीर शोध नक्की घ्या आणि विज्ञानाची ही जादू रोजच्या जगण्यात अनुभवत रहा. चला, भेटूया पुढच्या वेळी एका नवीन गमतीसोबत.